I know it gets hard, you gotta love it, you gotta recharge with what you want and think of your dreams, get that energy to go and get everything. Let's go. You gotta take control, life's too short, get out of your head, make a better life instead. You gotta give it all your best, so don't let go. Instead, you gotta give it all your best, give it all your best. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत बारामती बस स्टँडवर। पाहू शकता आपण बारामती बस स्टँडवर आहोत आणि बारामती बस स्टँडला गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे। जबरदस्त अशी गर्दी आहे इकडे। आजचा जो जर्नी असणार आहे तो बारामती ते त्र्यंबकेश्वर। आपल्याला गाडी लागलेली आहे डायरेक्ट, का तर इकडे यायला थोडासा उशीर झाला मला। तर आता आपल्याला बस लागलेली आहे पुणे विभाग बारामती आगाराची गाडी MH14 BT 3261 आणि या बसनं आपण प्रवास करणार आहे त्र्यंबकेश्वर पर्यंत। आणि वातावरण पाहू शकता मित्रांनो, एकदम ढगाळ असं वातावरण आहे। या वातावरणात प्रवास करायची मजाच वेगळी असते। डायरेक्ट आता रूटला चालू करूया। तुम्हाला बारामती बस स्टँडचा व्हिडिओ स्पेशल दाखवलेला आहे। आपल्या बसचा जो रूट आहे तो बारामती, भिगवण, कर्जत नगर, संगमनेर, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असा आपला बसचा मार्ग आहे। तर चला मित्रांनो, जर्नीला सुरुवात करूया मस्त पैकी असा।
बारामतीपासून 50 किलोमीटर अंतर्गतात आता आपली गाडी पोहोचलेली आहे राशीनमध्ये. आणि हा राशीन बसस्टँडचा परिसर एकदम छोटंसं बसस्टँड आहे या ठिकाणी. बरोबर 10:30 वाजता बस आलेली आपली. आणि आता इथून बस जाणार ते नगरला जाणार. नगर नंतर सेम रूट जामखेड कोल्हापूर बस. एक नंबर रूट आहे, सगळ्यात युनिक रूट आहे जामखेड कोल्हापूर. बघूया बसचा काय टायमिंग आहे. मस्त रूट आहे जामखेड कोल्हापूर. तुम्हाला माहित असेल नाशिक जिल्ह्यामधलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणार जे देवस्थान आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. बारामती पासून राशीन पर्यंत जो रोड लागलेला आहे तर थोडासा ऑफ रोड आणि कॉन्क्रीटचा रोड पण आहे का तर या रोडवरती थोडंसं काम चालू आहे रोडचं.
इकडे आपली गाडी थांबलेली आहे मिरज गावमध्ये, जेवणासाठी स्टॉप झालेला आहे. बरोबर या ठिकाणी 11:30 वाजलेले आहेत आणि आपला जेवणासाठी थांबा झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता मिरजगाव बस स्टँडला ही जी हिरकणी बस आहे ती सोलापूर नाशिक आगाराची बस आहे. आपण सोलापूर नाशिक हा पण रूट केलेला आहे आणि इकडे बऱ्याच बसेस आलेले आहेत या ठिकाणी आणि फुल जाम आहेत. पाथर्डी कोल्हापूर पण बस केबिन पर्यंत जाम झालेली आहे. आता याच्यानंतर गाडी कुठे जेव्हा थांबणार नाही. मिरजगाव नंतर गाडी जाणार आहे ते नगर, संगमनेर, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असा रूट राहिलेला आहे. तर नगर इथून 54 किलोमीटर आहे. मिरजगाव ते नाशिक बघायचं झालं तर 215 किलोमीटरचं अंतर आहे आणि बारामती ते त्र्यंबकेश्वर जे अंतर आहे 350 किलोमीटरचं अंतर आहे. बारामती ते त्र्यंबकेश्वर. बऱ्याच दिवसानंतर इकडे जेवणासाठी थांबा झालेला आहे. नगर जिल्ह्यामधलं आहे मिरजगाव बस स्थानक. आपण जरा थोडेसे युनिक मार्गाने आलो. बरेच दिवसानंतर ही कमेंट आली होती की बाबा हे बारामतीवरून असे बरेच रूट सांगितले होते आपल्याला, त्याच्यापैकी हा रूट आपण केलेला आहे. बारामती त्र्यंबकेश्वरवरून पण असा रूट सांगितला आहे. ते डायरेक्ट ज्योतिर्लिंग टू ज्योतिर्लिंग असा प्रवास आहे, जबरदस्त. आता आपण जो करतोय तो त्र्यंबकेश्वर मधलं सगळ्यात फेमस मंदिर म्हणजे ज्योतिर्लिंग मंदिर. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. तर अजून एक नगर जिल्ह्यातली गाडी आलेली आहे, सोलापूर नगर तारकपूर आगाराची. नगर भागात आली की ही बस कायम दिसते, कुंभमेळा बस. सकाळपासून असं ढगाळ वातावरण आहे ना, आतापर्यंत पाऊस बघायला मिळाला नाही आपल्याला. तर बघूया पुढे कुठे पाऊस आपल्याला बघायला मिळतोय का. माळीवाडा बस स्टँडला बस आलेले पाहू शकता तुम्ही. बरोबर 1 वाजलेले आहे त्या ठिकाणी आणि गर्दी पाहू शकता तुम्ही. भयानक अशी गर्दी आहे माळीवाडा बस स्टँड. तारकपूर बस स्टँडला यायच्या आधी जे ट्रॅफिक लागलं होतं ना, बापरे भयानक ट्रॅफिक. इकडे तर आपला 20-25 मिनटं वाया गेला ट्रॅफिकमध्ये. आणि आता माळीवाडा नंतर गाडी आली तारकपूर बस स्टँड. तारकपूर बस स्टँडला एवढी गर्दी नाही, पण माळीवाडा बस स्टँडला गर्दी पाहिली असेल तुम्ही, जबरदस्त अशी गर्दी होती. मस्त असं लिहिलेलं आहे आय लव्ह नगर. मस्त ग्राफिक्स इकडे दिलेले. अजून एक गाडी श्रीगोंदा त्र्यंबकेश्वर. वा, ही पण गाडी त्र्यंबकेश्वर चालली आहे श्रीगोंदावाली. आणि आपली पण गाडी बारामतीवरून त्र्यंबकेश्वर चालली. दोन्ही गाड्यांचा संगम इकडे झालेला आहे. श्रीगोंदा त्र्यंबकेश्वर आणि बारामती त्र्यंबकेश्वर. 2 गाड्या सेम टायमिंगला इकडे आलेले आहेत. 1:25 इकडे झालेले आहेत आणि दोन्ही गाड्या सेम टाइमवर आलेले आहेत. आणि इकडे थोडासा ब्रेक झालेला आहे, वॉशरूम ब्रेक. नगर ते नाशिक जे अंतर राहिले ते 155 किलोमीटर अंतर इकडे राहिलेले नगर ते नाशिक. आतापर्यंत या रूटवर जेवढे जिल्हे आलेले आहेत, जिथून आपण सुरुवात केली होती, बारामती, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा. तर नगर जिल्ह्यानंतर बघूया, मला वाटतं नाशिक जिल्हा लागेल आपल्याला. या बस स्टँडवरून मला वाटतं 2-3 रूट केले असतील आपण. नगर ते सुरत, नगर ते कल्याण असे 2 रूट केले होते या बस स्टँडवरून. आपल्या बसमध्ये गर्दी पाहू शकता तुम्ही. तर बऱ्यापैकी बस भरलेली आहे इकडे, म्हणजे अजून प्रवासी भरायचेच गाडीमध्ये. बारामतीला जी सुरुवातीला बस भरली होती ती डायरेक्ट मध्ये कुठेतरी खाली झाली आणि त्याच्यानंतर कंटिन्यू अशीच बस आहे. अजूनपर्यंत काही बस भरली नाही. तर बघूया या रोडवर कुठे बस भरते आपली.
2:30 वाजता बस आलेली आहे आपली राहुरीमध्ये आणि राहुरीमध्ये काय दृश्य बघतोय मित्रांनो. इकडे पण राहुरी बस स्टँड डिमॉलिश केलेलं आहे या ठिकाणी. गेल्याच महिन्यात मी या ठिकाणी आलतो. आत्ता 8 दिवस झाले. बस स्टँड पूर्ण डिमॉलिश केलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे या ठिकाणी आता नवीन बस स्टँडचं काम होणार आहे राहुरी बस स्टँड. आणि टेम्पररी जे बस स्टँड बांधण्यात आले राहुरीमध्ये ते या ठिकाणी पाहू शकता. कोटिंगचं शेड वगैरे मारलेले आहे आणि सगळ्या गाड्या इथेच थांबतात. बरोबर 4 वाजता बस आपली पोहोचलेली आहे संगमनेर बस स्टँडला. पाहू शकता या ठिकाणी आपली बस उभी आहे आणि बसेसच्या रांगा बघू शकता इकडे. तर टोटल 70 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे इथून नाशिक. बघूया किती वाजता आपली बस पोहोचते. त्र्यंबकेश्वर या रोडवर एवढी गर्दी पाहायला नाही मिळली आपल्याला, तर गाडी अजून तशी काही भरली नाही. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी ज्या बसेस लागतात फलाट क्रमांक 2 वरून इकडे बसेस लागतात. संगमनेर बस स्टँडचं आतील दृश्य पाहू शकता तुम्ही. बऱ्याच दिवसातून आपण इकडे आलेलो आहे. आपली बस या ठिकाणी उभी आहे आणि बाकीच्या बसेस पाहू शकता तुम्ही. हे आहे संगमनेर बस स्टँड मधलं आतील दृश्य. आपण बरेच बस स्टँड कॅप्चर केलेले आहेत. आतापर्यंत जेवढे आपले रोड झालेले आहेत पाहू शकता. बारामती, भिगवण, कर्जत नगर आणि आता संगमनेरला गाडी आली. इथून जाणार ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर. जवळजवळ जो अंतर राहिलेला आहे तो 100 किलोमीटरचा अंतर इकडे राहिलेला आहे. जाऊ जवळ सगळ्या गाड्या इकडे कोपऱ्याला लावलेत आणि बस स्टँडला एकच बाईक लावली. दादांना तेवढं इरिटेशन वाटलं तिथं बाईक लावली. काढायची कशी गाडी, तर असं काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत. तर बस स्टँडला कोणी गाडी लावत असेल तर लावू नका.
नाशिकमध्ये गाडी येण्याचा जो टायमिंग आहे तो बरोबर 6:20 इकडे झालेले, जवळजवळ 6:30 वाजत आले. आपण आता नाशिक बस स्टँडला आहोत. पाहू शकता नाशिक बस स्टँडचा हा परिसर आहे. संध्याकाळचे 6:30 वाजताचे दृश्य. बोर्ड बघू शकता, फलाट क्रमांक 5-4 झाकून गेलेला आहे. बहुतेक इकडचे जे फलाट आहेत ते पलीकडे गेले असतील. आणि आता फायनल स्टॉप जो राहिला आपला त्र्यंबकेश्वर, तर 30 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे इकडून नाशिक ते त्र्यंबकेश्वर. नाशिक बस स्टँडचा आतील दृश्य बघूया. त्र्यंबकेश्वर मंदिर ओपन असेल तर आपण दर्शन घेऊया. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या रोडवर जो जेवणासाठी स्टॉप दिलेला तो फक्त एकच थांबा या रोडवर दिलेला आहे. चला मित्रांनो, आता गाडी हलते आपली. त्र्यंबकेश्वरसाठी रवाना होते आणि प्रवासाला कंटिन्यू करूया. मस्तपैकी असा वातावरण सकाळपासून ढगाळ आहे. अजूनपर्यंत पावसाची वाट बघतोय, पण पाऊस काय पडलाच नाही. आज थोडा पडला होता, त्याच्यानंतर पाऊसच नाही आला. तर चला मग जाऊया त्र्यंबकेश्वर. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर बस स्टँडला आणि पाहू शकता काय हालत झाली आहे त्र्यंबकेश्वर बस स्टँडवर. सगळं चिखल झालेलं आहे या ठिकाणी. हे आहे त्र्यंबकेश्वर बस स्टँडचा परिसर. नाही म्हणता आता पाहू शकता संध्याकाळचे 7:30 वाजलेत. वाटतंय का संध्याकाळ वगैरे झालेली इकडे. एकदम असं उजाडल्यासारखं वातावरण आहे. सकाळी 9ला निघलेली गाडी आता बरोबर 7:30ला पोहोचलेली. म्हणजे जवळ जो जर्नी टाइम आपला इकडे झालेला आहे तर 10.5 तासांचा जर्नी इकडे झालेला आहे. मिरजगावला तेवढाच आपला एक थांबा झाला होता जेवणासाठी. त्याच्यानंतर गाडी कुठे थांबली नाही, फक्त 5 मिनिटासाठी मध्ये कुठेतरी थांबली होती गाडी. तुम्हाला जर त्र्यंबकेश्वर दर्शन करायचं असेल ना तर या सीझन मध्ये सगळ्यात बेस्ट राहील त्र्यंबकेश्वर दर्शन. आता जमलं तर त्र्यंबकेश्वर मंदिर दाखवतो, आपण थोडंसं दर्शन घेऊया. आणि चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.
दर्शन झालेलं इकडे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग माझ्या पाठीमागे बघू शकतो। जसं मी 8 वाजता एंट्री मारली, जसं आत्ता बाहेर आलो 2.5 तासानंतर आपल्याला इकडे दर्शन घडलेले। रांगच एवढी मोठी होती आणि त्यात पण आज सोमवार होता, त्यामुळे जबरदस्त गर्दी होती। तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल आपण बरेच ज्योतिर्लिंग केलेत महाराष्ट्राच्या बाहेरचे। ज्यावेळेस अयोध्या धुळे अयोध्या ट्रिप गेली होती त्यावेळेस पण आपल्या ज्योतिर्लिंगचं दर्शन झालं होतं। सोलापूर श्रीशैलम ज्यावेळेस बस गेली होती त्यावेळेस सुद्धा श्रीशैलमला ज्योतिर्लिंगचं दर्शन झालं होतं। आणि आता आपण नाशिक जिल्ह्यामधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आलो आणि पाहू शकता इथे पण आपल्याला गाभाऱ्यातलं दर्शन मिळालं। एकदम जबरदस्त असं दर्शन झालेलं आहे।